नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस काही सेशनमध्ये आपण मेटल करोजनेट्सचं प्रिव्हेंशन अँड इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा जो सेकंड युनिट आहे आपलं, हे सेकंड युनिट आपण कव्हरअप केलेलं आहे. तर या सेशनमध्ये आपण मेटल करोजनेट्स प्रिव्हेंशन या सेक्शनवरचे काही MCQs जे आहेत जे आपल्याला फायनल MSBTच्या एंड सेमिस्टर एक्झामसाठी उपयोगाला पडेल याची प्रॅक्टिस आपल्याला. का तर आपला जो फायनल पॅटर्न आहे तो MCQ बेस्ड ऑनलाईन एक्झाम आहे. मग त्यामुळं जो काही तिथं 70 मार्क्सचा पेपर येणार आहे फिजिक्स प्लस केमिस्ट्री, त्याच्यामध्ये 35 मार्क्स तुम्हाला केमिस्ट्रीसाठी आणि 35 मार्क्स तुम्हाला फिजिक्ससाठी असणार आहेत. तर याच्यामध्ये पूर्णतः MCQ विचारले जातील, काही 1 मार्कचे आणि काही 2 मार्कचे MCQ विचारले जातील तुम्हाला. आउट ऑफ टोटल तुम्हाला असणार आहे 25 MCQ फॉर केमिस्ट्री आणि त्याच्यासाठी मार्क्स असणार आहेत 35. याच्यामध्ये 15 MCQ जे आहेत हे तुम्हाला 1 मार्कचे विचारले जातील आणि जवळपास 10 MCQ हे तुम्हाला 2 मार्कचे विचारले जातील. म्हणजे तुमचे MCQ टोटल होणार आहे 25 आणि टोटल मार्क्स होणार आहेत 35. तर MCQची प्रॅक्टिस असणं खूप गरजेचं आहे. थेरॉटिकल सर्व कन्सेप्ट सर्व तिथं इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या डायग्रॅम्स असतील किंवा मेटलचं करोजन कोणत्या मार्गाने होतं, त्याचे टाईप कोणते आहेत आणि त्याचं प्रिव्हेंशन कसं करू शकतो हे आपण थेरीमध्ये कव्हर केलेलं आहे. पण आपल्याला मग या नॉलेजवरती MCQ सॉल्व करता येत आहेत का हे चेक करणं खूप गरजेचं आहे. MCQची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. MCQचा पॅटर्न पाहणं गरजेचं आहे आणि कशा प्रकारचे MCQ आजपर्यंत विचारले गेलेले आहेत किंवा कशा प्रकारचे विचारले जाऊ शकतात याच्यावरती फोकस करणं थोडंसं गरजेचं आहे. चला तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग टाइम, वेळ वाया न घालवता आपण काय करूयात, MCQ कडे जाऊयात. चला पाहूयात. फर्स्ट MCQ, पहिल्या MCQ मध्ये आपल्याला विचारलेलं आहे करोजन इज द एक्झाम्पल ऑफ. करोजन हे कशाचं एक्झाम्पल आहे आणि एकदम बेसिक डेफिनेशन वरतीच विचारलेला क्वेश्चन आहे. आपल्याला माहित आहे हवेतल्या मेटलचा हवेतल्या ऑक्सिजन बरोबर संपर्क येतो, ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन झाल्यानंतर त्याचं काय होतं, करोजन होतं. सो करोजन इज द एक्झाम्पल ऑफ ऑक्सिडेशन. हे काय असणार आहे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. सो करेक्ट आन्सर आहे आपलं ऑक्सिडेशन. रिडक्शन नाही, इलेक्ट्रोलिसिस नाही किंवा इरोजन नाही. सो ऑक्सिडेशन फर्स्ट ऑप्शन आहे जो की करेक्ट आहे. सेकंड MCQ विचारलं आहे आपल्याला प्रिव्हेंशन वरती. करोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. करोजन, मेटलचं करोजन आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंट करू शकतो. सो द मेथड्स की ज्याने आपण एखाद्या मेटलचं करोजन प्रिव्हेंट करू शकतो, ह्या सर्व मेथड आपण स्टडी केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या मेथड असतात त्याच्यामध्ये, ॲलॉईंग हे पण करेक्ट आन्सर आहे. का तर ॲलॉय जर तयार केला मित्रांनो, ॲलॉईंग हे करेक्ट आन्सर आहे. का तर आपण जर ॲलॉय तयार केला, मेटलचा जर आपण ॲलॉय तयार केला तर ॲलॉय तयार केल्याने काय होतं की मेटलच्या प्रॉपर्टीज चेंज होतात आणि ॲलॉय जे असतात ते मोस्ट ऑफ द ॲलॉयज काय असतात, करोजन रेजिस्टंट असतात. सो ॲलॉय तयार करून मेटल वापरण्याच्या ऐवजी ॲलॉय वापरा, तरी आपल्याला करोजन पासून तिथं काय मिळेल, आपल्याला सुटका होईल आपली मेटलची. टिनिंग म्हणजे काय, आपण टिन ॲड करतो मेटलमध्ये, तर टिनिंग करून पण करोजन पासून प्रिव्हेंशन केलं जातं. गॅल्वनायझिंग मध्ये आपण झिंक ॲड करत असतो आणि झिंक ॲड केल्याने पण काय होतं, करोजन पासून प्रिव्हेंशन होतं. मग आपल्याकडे तिन्ही ऑप्शन जे आहेत ते करेक्ट आहेत. ॲलॉईंग करा, टिनिंग करा, गॅल्वनायझिंग करा, एखादा प्रोटेक्टिव्ह लेअर अप्लाय करा, हे सर्व मेथड्स होते आपल्या. सो आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ऑल ऑफ दीज. सो करेक्ट ऑप्शन काय असेल आपला, ऑल ऑफ दीज हा ऑप्शन काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. सो फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. जाऊयात पुढच्या MCQ कडे. ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ डॅश डॅश. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनमध्ये ट्रान्सफॉर्म कुणाचं होतं, लक्षात ठेवायचं नेहमी. केमिकल रिॲक्शन कोणतेही होऊ द्यात, मग ते ऑक्सिडेशन असेल आणि रिडक्शन असेल किंवा कोणतेही असेल, याच्यामध्ये फक्त फॅलेन्स शेलमधले शेवटच्या शेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होतात. त्याच्या आतल्या शेलमधले इलेक्ट्रॉन, न्यूक्लियसमध्ये असणारे प्रोटॉन, न्यूट्रॉन हे इन्व्हॉल्व होत नाहीत. मग याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे आपलं, इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स हे नेहमी केमिकल रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होतात. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात न्यूक्लियसमध्ये. न्यूक्लियसचा आणि केमिकल रिॲक्शनचा संबंध नसतो. न्यूक्लियसमध्ये होणारे रिॲक्शन न्यूक्लिअर रिॲक्शन असतात आणि नन ऑफ द अबोव पण येणार नाही. सो इलेक्ट्रॉन आणि खास करून व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन हा आपला करेक्ट ऑप्शन आहे. ऑक्सिडेशनमध्ये काय होतं पहा बरं, ऑक्सिडेशनमध्ये होतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किंवा इलेक्ट्रॉन्स असंही म्हणू शकतो आपण, एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन. आणि रिडक्शनमध्ये काय होतं, रिडक्शनची डेफिनेशन स्टँडर्ड आपण सांगतोय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन गेन झाले तर गेन ऑफ इलेक्ट्रॉन, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, रिडक्शन म्हणणार आहे. मग ऑक्सिडेशन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन इन्व्हॉल्व्स ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स ओनली, प्रोटॉन न्यूट्रॉन नाही. ठीक आहे.
पुढे जाऊयात. व्हेन अ बरीड पाईपलाईन म्हणजे जमिनीमध्ये पुरलेली पाईपलाईन इज प्रोटेक्टेड फ्रॉम करोजन बाय कनेक्टिंग टू द मॅग्नेशियम ब्लॉक देन इट इज कॉल्ड ॲज. आपण हे एक्झाम्पल पाहिलेलं आहे, याची डायग्रॅम पाहिलेली आहे. आपण बरीड पाईपलाईनची डायग्रॅम काढली होती. समजा ही जर पाईपलाईन असेल, बरीड पाईपलाईन असेल ही जमिनीमध्ये पुरलेली, आणि याला जर आपण काय करतोय, असा एखादा मॅग्नेशियमचा ब्लॉक जर काय करत असतो, याला जर जोडतोय फॉर एक्झाम्पल, तर काय होणार आहे, बरीड पाईपलाईन जी आहे ही पाईपलाईन असते आयर्नची. पाईपलाईन कशाची असते, आयर्नची असते किंवा स्टील पाईपलाईन म्हणतो आपण त्याला, आणि याला जोडलेला आहे आपण मॅग्नेशियम ब्लॉक वायर थ्रू. आता याच्यावेळी काय होतं, मॅग्नेशियम हा मोर ॲक्टिव्ह मेटल आहे, इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये टॉपला आहे, म्हणजे अबोव द आयर्न आहे. त्यामुळं मॅग्नेशियमची ॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळं मॅग्नेशियम काय होणार आहे, मॅग्नेशियम ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे. मग हा काय झाला, आयर्न काय झाला, कॅथोड झाला. पाईपलाईन काय झाली आपली, कॅथोड झाली. आणि ॲनोड ज्याचं होतंय त्याचंच काय होणार आहे, ॲनोडचंच नेहमी करोजन होत असतं, करोजन होणार आहे. का तर ॲनोडवरती काय होतं, ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. कॅथोडवरती काय होते, रिडक्शन रिॲक्शन होते. कॅथोडवरती रिडक्शन रिॲक्शन होते. जिथं ऑक्सिडेशन होतं तिथंच काय व्हायला हवं आहे, करोजन व्हायला हवं आहे. मग याचं करोजन होतं. पाईपलाईनला सेव्ह करण्यासाठी मॅग्नेशियम ब्लॉक वापरला की ज्याचं करोजन होणार आहे. मग याच्याऐवजी आता हा करोड होणार आहे. मग याचं करोजन होणार आहे म्हणजे आपण याचा सॅक्रिफाईस करतो. मग सॅक्रिफाईस ॲनोड असा एखादा सॅक्रिफिशियल ॲनोड वापरतोय तर त्याला आपण सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन म्हणतो. सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन बाय इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक प्रोटेक्शनमध्ये काय असतं, हे सेम असेंब्ली असते. इथं बॅटरी वापरलेली असते आपण, आणि बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण काय करत असतो, निगेटिव्ह टर्मिनलला की जिथून इलेक्ट्रॉन बाहेर येतात तिथं आपण ज्याला सेव्ह करायचं आहे ते मटेरियल वापरत असतो. आणि मग आपण याला सेव्ह करणार आहोत या मटेरियलला. मग याला बाय इम्प्रेस्ड करंट इकडे इम्प्रेस करतोय आपण ज्याला सेव्ह करायचं आहे त्याला. बाय इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक मेथड म्हणतो. तिथं बॅटरी असते, हे लक्षात ठेवायचं आहे. बॅटरीचं करंट इम्प्रेस करतोय आपण, ठीक आहे. सो याला आपल्याला म्हणता येईल सॅक्रिफिशियल ॲनोडिक प्रोटेक्शन. आणि कॅथोडिकमध्ये ऑप्शन कोणता येतो, बाय इम्प्रेस्ड करंट कॅथोडिक मेथड, ठीक आहे. आणि गॅल्वनायझिंग वगैरे हे तर याच्यामध्ये येणार नाही, गॅल्वनायझिंगमध्ये झिंकचं कोटिंग करतो. सो बाकीचे ऑप्शन जे आहेत ते इनकरेक्ट आहेत. हा ऑप्शन आपला काय येणार आहे, करेक्ट वन येणार आहे. ड्युरिंग वेट करोजन असताना म्हणजेच काय, तिथं मीडियम वेट असेल, ठीक आहे. तर यावेळी काय होणार आहे, मीडियम प्रोव्हाइड असणार आहे. तिथं मीडियम आहे, तिथं कोणतं तरी वेट असं मीडियम, लिक्विड मीडियम. ॲनोडिक पार्ट अंडरगोज करोजन, ठीक आहे. हे सेंटेन्स बरोबर आहे. कॅथोडिक पार्ट अंडरगोज करोजन अजिबात नाही, कॅथोडिक पार्टचं करोजन होत नाही. बोथ पार्ट्स अंडरगो करोजन नाही, आणि नन ऑफ दिस हा पण ऑप्शन येणार नाही. सो करेक्ट ऑप्शन आपला काय असणार आहे, ॲनोडिक पार्ट अंडरगोज करोजन. नेहमी लक्षात ठेवायचं, ॲनोडवरती नेहमी काय होते, ऑक्सिडेशन रिॲक्शन होते. ॲनोडची स्टँडर्ड डेफिनेशन आहे, द इलेक्ट्रोड वेअर ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक्स प्लेस. मग तो इलेक्ट्रोकेमिकल सेल असेल किंवा कोणताही टाईपचा सेल असेल, इलेक्ट्रोलायटिक सेल असेल. सो वी कॅन से ॲनोड ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि त्याचं काय होतं, करोजन. हे इम्पॉर्टंट आहे, जेवढं मी शॉर्ट नोट्समध्ये देतोय तेवढं करा. ॲनोड ऑक्सिडेशन होतं, त्याचं करोजन होतं. नेहमी लक्षात ठेवायचं. कॅथोडवरती कोणती रिॲक्शन होत असते, कॅथोडची स्टँडर्ड डेफिनेशन आहे, द इलेक्ट्रोड वेअर रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. कॅथोडवरती रिडक्शन रिॲक्शन होते. आणि सेव्ड फ्रॉम करोजन, कॅथोड हा नेहमी करोजन होण्यापासून वाचला जातो. सो सेव्ड फ्रॉम करोजन. आणि जर इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये असेल तर कॅथोडवरती डिपॉझिशन होतं असंही सांगू शकतो आपण. सो कॅथोड हा करोजन पासून वाचला जाणार आहे आणि ॲनोडचं तिथं काय होणार आहे, करोजन होणार नाही. मग म्हणून पहिला ऑप्शन आपला काय आला, करेक्ट वन आला. ड्युरिंग वेट करोजन इन ॲसिडिक एन्व्हायरमेंट. ॲसिडिक एन्व्हायरमेंटसाठी कोणतं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, आठवते का पहा. ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये जर ॲसिडिक मीडियम असेल, मीडियम ॲसिडिक असेल तर त्याच्यामध्ये H+ आयन असतात, ॲसिड H+ देतो. आणि H+ आयन जे असतात ते एकत्र येतात, ते कॅथोडवरती येतात, रिड्यूस होतात. आणि त्याचं रिडक्शन झाल्यानंतर 2 H जे आहेत, H+ काय करत असतो, H+ पहा, H+ जो आहे हा काय होतो, एक इलेक्ट्रॉन गेन करतो आणि बनतो H. मग असाच अजून एक H. सेकंडरी ही झाली प्रायमरी रिॲक्शन. सेकंडरी रिॲक्शनमध्ये न्यूट्रल हायड्रोजनचा जो ॲटम असतो, असे 2 ॲटम एकत्र येतात आणि H2 गॅस काय होतो, तिथं रिमूव्ह होतो किंवा निघून जातो, त्याच्यामधून लिबरेट होतो. H2 गॅस इव्हॉल्व होणार आहे त्याच्यामधून. ऑप्शन पाहूयात आपण. ऑक्सिजन इव्होल्युशन ऑकर्स अजिबात नाही. ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन ही अल्कलाइन किंवा न्यूट्रल मीडियममध्ये हे मेकॅनिझम आहे. हायड्रोजन इव्होल्युशन ऑकर्स, हायड्रोजन ॲब्सॉर्प्शन ऑकर्स. तर हायड्रोजन गॅस काय होणार आहे, हायड्रोजन गॅस इव्हॉल्व होणार आहे. सो आपला करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, हायड्रोजन इव्होल्युशन ऑकर्स. ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये हायड्रोजन गॅसचं इव्होल्युशन होतं. आणि जर बेसिक किंवा न्यूट्रल, बेसिकलाच आपण अल्कलाइन पण म्हणतो, अल्कलाइन किंवा न्यूट्रल एन्व्हायरमेंट असेल तर ऑक्सिजन
ऑक्सिजन ॲब्सॉर्ब होतं. मग ऑक्सिजनचं ॲब्सॉर्प्शन कुठं होतं? एक तर अल्कलाईन मीडियममध्ये किंवा न्यूट्रल मीडियममध्ये काय होत असतं? अल्कलाईन ऑर न्यूट्रल मीडियममध्ये ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम आहे आणि ॲसिडिक कंडिशनसाठी हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम आहे. आणि हे दोन्ही मेकॅनिझम आपण काय केलेत? स्टडी केलेत. हायड्रोजन इव्होल्युशनसाठी एक्झाम्पल घेतलं होतं, आठवा. लार्ज स्टीलचा टँक आहे, त्याच्यामध्ये कॉपरचा एखादा स्क्रॅपचा तुकडा पडलेला आहे आणि पाणी जे आहे ते कसं आहे? त्याच्या भोवतीचं ॲसिडिक आहे. तर हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेलं आहे. त्याला आपण हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम म्हटलं होतं. ड्युरिंग गॅल्व्हॅनिक करोजन मोर नोबेल मेटल ॲक्ट्स ॲज जो नोबेल आहे तो काय होतो? मोर ॲक्टिव्ह मेटल, त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याचं काय होतं? तो ॲनोड बनतो आणि त्याचं तिथं करोजन होतं. हे लक्षात ठेवायचं आहे. मग मोर नोबेल म्हटले. नोबेल म्हणजे काय? इनर्ट. नोबेल म्हणजे काय? इनर्ट, की ज्याची रिॲक्टिव्हिटी कमी आहे. मग ॲक्टिव्हच्या अपोजिट आहे हे. मग तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे? तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. तो काय होणार आहे? कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. मग गॅल्व्हॅनिकमध्ये डॅनियल सेलचं पण एक्झाम्पल घेतलं होतं आपण, आठवा. सो मोर ॲक्टिव्ह मेटल, लिहून घ्या. मोर ॲक्टिव्ह मेटल जो इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये टॉपला असतो म्हणजे अबोव असतो आणि जो खाली असतो तो काय असतो? लेस ॲक्टिव्ह मेटल. दोन मेटलचा कॉन्टॅक्ट येणार आहे. सो मोर ॲक्टिव्ह मेटल जो आहे त्याचं होणार आहे ऑक्सिडेशन होणार आहे. म्हणजे तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे? ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे. म्हणजेच त्याचं काय होणार आहे? करोजन होणार आहे. जो लेस ॲक्टिव्ह मेटल आहे, लेस ॲक्टिव्ह मेटलचं होणार आहे रिडक्शन. तो कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे आणि त्याच्यावरती डिपॉझिशन होत असतं किंवा आपण त्याला म्हणतो सेव्ड फ्रॉम करोजन किंवा नो करोजन असं म्हणू शकतो आपण. तर जो मोर नोबल आहे तो कॅथोड आणि मोर ॲक्टिव्ह असता तर तो काय झाला असता? मोर ॲक्टिव्ह मेटल ॲनोड म्हणून ॲक्ट होतो. हे एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. गॅल्वनायझिंग इज द प्रोसेस ऑफ कोटिंग आयर्न विथ. तर आपल्याला माहित आहे गॅल्वनायझिंग टिनिंग आपण पाहिलं आहे. गॅल्वनायझिंगमध्ये झिंकचं कोटिंग होतं आणि टिनिंगमध्ये टिनचं कोटिंग होतं. सो करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? गॅल्वनायझिंग या प्रोसेसमध्ये काय होत असतं? झिंकचं कोटिंग होत असतं. टिनिंगमध्ये काय होत असतं? कोटिंग ऑफ टिन. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. गॅल्वनायझिंगमध्ये काय करत असतो आपण? कोटिंग ऑफ झिंक ऑन आयर्न. आणि टिनिंगमध्ये काय होत असतो? टिनिंगमध्ये काय सांगता येईल आपल्याला? कशाचं कोटिंग असतं? कोटिंग ऑफ टीन. टीन म्हणजेच काय? सिम्बॉल आहे SN ऑन आयर्न. तर सोप्या भाषेमध्ये ह्या दोन प्रोसेसेस सांगता येतील आपल्याला. मग गॅल्वनायझिंग विचारलेलं आहे आपल्याला. तर गॅल्वनायझिंगमध्ये काय होणार आहे? झिंकचं कोटिंग होणार आहे. फूड स्टफ कंटेनर शुड नॉट बी. याच पार्टवरती परत दुसरा क्वेश्चन विचारला आहे. जसं की मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की गॅल्वनाइज्ड मटेरियल जे आपण नेल्सला स्क्रूजला गॅल्वनाइज करत असतो करोजन रेजिस्टन्स ॲबिलिटी येण्यासाठी, पण असं जे मटेरियल आहे हे मटेरियल आपण फूड स्टफ किंवा कोणतेही अन्नपदार्थ साठवण्यासाठी, कॅरी करण्यासाठी, ट्रान्सफर करण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी वापरलं जात नाही. तर अन्नपदार्थासाठी नेहमी टिन्ड मटेरियल वापरलं जातं. सो आपण त्याला टिनिंग मटेरियल म्हणत असतो. सो फूड स्टफ कंटेनर शुड नॉट बी म्हटले आपल्याला. शुड नॉट बी गॅल्वनाइज्ड. गॅल्वनाइज्ड मटेरियल अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरलं जात नाही. टिनिंग मटेरियल जे आहे ते अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरलं जातं. हे नेहमी लक्षात ठेवा. नसेल तर लिहून घ्या. आणि लक्षात ठेवायचं गॅल्वनाइज्ड मटेरियल पॉयझनस कंपाऊंड देतं. जर ॲसिडिक फूड स्टफ असेल काही तर त्याच्याबरोबर रिॲक्शन होऊन झिंक जो आहे तो ॲसिडिक ऑक्साईड देतो त्याचे आणि पॉयझनस ऑक्साईड देतो त्याचे. आणि हे जे आहे पॉयझनस ते पॉयझन फूडमध्ये येऊन त्याने फूड पॉयझनिंग होण्याचा धोका असतो. सो गॅल्वनाइज्ड म्हणजे काय? झिंक कोटेड जे मटेरियल असतं, झिंक कोटेड हे मटेरियल अन्नपदार्थ साठवण्यासाठी वापरलं जात नाही. हे लक्षात ठेवा. द केमिकल कंपोजिशन ऑफ रस्ट. रस्ट म्हणजे काय आहे मी सांगितले तुम्हाला. रस्ट काय आहे? जर समजा ऑक्सिजन आणि पाणी भेटलं तर आयर्नचं करोजन होतं आणि त्याच्यामध्ये Fe2O3 आणि XH2 असतो. हा फॉर्म्युला आपण तिथं दिलेला होता आणि हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
Fe2O3 Fe3O4 होतो, पण मग त्याच्यामध्ये H2O नसतो. पण मग याला आपण ब्लॅक मॅग्नेटाइट म्हटलं होतं. ब्लॅक मॅग्नेटाइट म्हणजे काय, ब्लॅक रस्ट तयार होत होती. ते कधी होत होती, ज्यावेळी ऑक्सिजनचा सप्लाय जो आहे तो लिमिटेड असेल तर त्या कंडिशनमध्ये होत होती, पण त्याच्यामध्ये H2O नव्हतो, त्यामुळे हा पण फॉर्म्युला येणार नाही. Fe3O4 XH2O पण येणार नाही, आणि इथं फक्त 1H2O म्हटलं, हा पण येणार नाही XH2O, का तर वॉटरचं प्रमाण याच्यामध्ये काय असतं, कमी जास्त प्रमाणात असतो. सो आपण तिथं X मॉलिक्युल्स ऑफ H2O घेतोय Fe2O3 मध्ये. ठीक आहे, सो हा ऑप्शन आपला काय आहे, करेक्ट वन आहे. द मेटल ॲट द टॉप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सिरीज, इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या टॉपला असणारा मेटल, आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, जो वरती असतो तो मोर ॲक्टिव्ह असतो आणि जो खाली असतो तो लेस ॲक्टिव्ह असतो. मग इथं सांगता येईल आपल्याला मोस्ट स्टेबल म्हणता येत नाही, लेस ॲक्टिव्ह म्हणता येत नाही, मोर नोबेल म्हणता येत नाही. मोर नोबेल आणि लेस ॲक्टिव्ह दोन्हीचं मिनिंग सेमच आहे, मोस्ट ॲक्टिव्ह म्हणावं लागेल आपल्याला. मग जो टॉपला आहे तो काय असणार आहे, मोस्ट ॲक्टिव्ह असणार आहे, आणि जो बॉटमला असतो तो मोस्ट काय असतो, नोबेल असतो किंवा इनर्ट असतो, कमी ॲक्टिव्ह असतो. जितकं जितकं इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये टॉपला जातोय ॲक्टिव्हिटी वाढत जाते. वरचा जो असतो तो ॲनोड म्हणून कार्य करतो, खालचा असतो तो कॅथोड म्हणून ॲक्ट होतो, आणि ॲनोड कॅथोडची जोडी लावायची, वरचा जो असतो त्याचंच काय होतं, करोजन होतं. नेक्स्ट आहे विच ऑक्साइड फिल्म इज मोर प्रोटेक्टिव्ह. प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड फिल्म कोणती असते पहा. एकदा जर का एखादा मेटल असेल आणि त्या मेटलचा हा सरफेस आपण कन्सिडर करतो, याच्यावरती जर का त्याची ऑक्साइड फिल्म बनली तर ही ऑक्साइड फिल्म खालच्या सरफेसचं प्रोटेक्शन करू शकते का. हे कशावरती ठरतं, त्याच्या नेचरवरती ठरतं. पोरस जर असेल तर याला छोटे छोटे होल्स असतात, त्याच्यामधून ऑक्सिजन कुठे जाणार आहे, खालच्या सरफेसला जाणार आहे. खालच्या सरफेसवरती गेला तर तो त्याचं प्रोटेक्शन करूच शकणार नाही. नॉन पोरस जर असेल म्हणजे याला जर होलच नसतील तर डेफिनेटली काय होणार आहे, ऑक्सिजन खालच्या सरफेसला जाणार नाही, म्हणजे याचं प्रोटेक्शन होऊ शकतं. आणि होलाटाईल असेल तर ही फिल्म निघून जाणार आहे, उडून जाणार आहे. होलाटाईल इव्हॅपोरेट होऊन जाणार आहे, परत सरफेस ओपन झाला, सरफेस ओपन झाला तर परत करोजन होणार आहे. मग पोरस फिल्म पण याला खालच्या सरफेसला वाचवू शकत नाही, होलाटाईल फिल्म पण वाचवू शकत नाही. मग नॉन पोरस जर असेल, नॉन पोरस फिल्म काय करत असते, याच्या खालच्या सरफेसचं प्रोटेक्शन करत असते. सो विच ऑक्साइड फिल्म इज मोर प्रोटेक्टिव्ह. नॉन पोरस असते ती प्रोटेक्टिव्ह असते, पोरस असते ती नॉन प्रोटेक्टिव्ह असते. हे लक्षात ठेवायचं आहे. दोन्हीपैकी एकामध्ये नॉन हा शब्द येणार आहे, हे लक्षात ठेवा, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. The metals which do not form adherent oxide film as the metal surfaces are. मेटलच्या सरफेसवरती चिटकून बसणारे ऑक्साइड फिल्मच बनत नाही असे मेटल कोणते आहेत विचारले आपल्याला. आपल्याला माहित आहे कॉपर, कॉपरची ग्रीन कलरची कार्बोनेट फिल्म तयार होते. ॲल्युमिनियम असेल, आयर्न, स्टील, निकेल, टिटॅनियम हे सगळे करोजन होणारे मेटल आहेत. नोबेल किंवा करोजन रेजिस्टंट मेटल कोणते असतात, गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनम. हे खूप वेळा सांगितलं आहे मी तुम्हाला. जर गोल्डचं करोजन होत असतं, रस्टिंग होत असतं तर गोल्डचे आपण दागिने वापरूच शकलो नसतो. गोल्डचे आपण दागिने नसते वापरले, का तर त्याचं रस्टिंग होतंय. मग रस्टिंग होत नाहीये, गोल्ड आणि सिल्वरचं रस्टिंग होत नाहीये, त्याच्या ऑक्साइड फिल्म असतात त्या सरफेसवरती चिटकून बसत नाहीयेत, हे सांगायचं आहे आपल्याला. मग गोल्ड सिल्वरची काय होते, रिव्हर्सिबल रिॲक्शन होते, त्या फिल्म आहेत त्या परत ओरिजिनल कंपाऊंडमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात आणि ऑक्सिजन त्याच्यामधून निघून जातो. सो मग गोल्ड आणि सिल्वर हे करोजन रेजिस्टंट मेटल आहेत, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे the corrosion by the mechanism of oxygen absorption can occur. ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझमनं करोजन होतं. हे कधी होतं, एक्झाम्पल काय घेतलं होतं, इलेक्ट्रोलाइट इज न्यूट्रल ऑर अल्कलाइन. आत्ताच सांगितलं होतं मी तुम्हाला एका प्रिव्हियस MCQ मध्ये. तर ज्यावेळी इलेक्ट्रोलाइट हा न्यूट्रल किंवा अल्कलाइन असेल, न्यूट्रल किंवा अल्कलाइन मीडियममध्येच काय होत असतं, ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन करोजन होत असतं. न्यूट्रल किंवा ॲसिडिक नाही म्हणता येणार. ॲसिडिक असेल तर H2 हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम आहे. नायदर न्यूट्रल नॉर ॲसिडिक असं तर नाही म्हणू शकत, म्हणजे अल्कलाइनच झालं तिथं, आणि नन ऑफ दिस. सो इथं लक्षात ठेवायचं आहे नेहमी आपल्याला, जर मीडियम किंवा इलेक्ट्रोलाइट, काय मीडियम ऑर इलेक्ट्रोलाइट हे शब्द येतील तुम्हाला दोन, मीडियम किंवा इलेक्ट्रोलाइट. हे कसे असतील मीडियम किंवा इलेक्ट्रोलाइट, मीडियम किंवा इलेक्ट्रोलाइट असतील एकतर ॲसिडिक, आणि जर ॲसिडिक मीडियम असेल तर मेकॅनिझम कोणतं, इव्होल्युशन ऑफ हायड्रोजन, किंवा आपण त्याला काय म्हटलं होतं, हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम. आणि जर समजा अल्कलाइन किंवा न्यूट्रल असेल, अल्कलाइन और न्यूट्रल, तर आपल्याला काय सांगता येईल, ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. ऑक्सिजन गॅस तिथे ॲब्सॉर्ब होणार आहे.
म्हणजे कोणत्याही याच्यावरती क्वेश्चन आला तर एवढं पुरेसं आहे तुम्हाला, याच्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे, आन्सर मिळणार आहे. मीडियम और इलेक्ट्रोलाइट जर ॲसिडिक असेल हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम आणि अल्कलाइन किंवा न्यूट्रल असेल तर ॲब्सॉर्प्शन ऑफ ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शन मेकॅनिझम. मग याच्यामध्ये तुम्ही एवढंच लक्षात ठेवणार की याच्यामध्ये हायड्रोजन इव्हॉल्व होणार आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे, ऑक्सिजन गॅस ॲब्सॉर्ब होणार आहे. आणि ऑप्शन आपला कोणता येणार आहे, फर्स्ट ऑप्शन जो करेक्ट आहे. ऑक्सिजन ॲब्सॉर्प्शनसाठी इलेक्ट्रोलाइट न्यूट्रल किंवा अल्कलाइन पाहिजे. ड्युरिंग डिफरन्शियल एरिएशन टाईप करोजन द करोजन इज, जर डिफरन्शियल एरिएशन झालं तर नेहमी सांगितलं होतं मी तुम्हाला, जिथं एअर कमी प्रमाणात पोहोचते तिथं ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतो. लेस ऑक्सिजनेटेड पार्ट हा ॲनोड बनतो आणि त्याचं करोजन होतं. मोर ऑक्सिजनेटेड पार्ट हा कॅथोड बनतो आणि तो करोजनपासून वाचला जातो. सो आपल्याला विचारले द करोजन ऑकर्स ॲट मोर ऑक्सिजनेटेड पार्ट, चुकीचं आहे हे. ऑकर्स ॲट लेस ऑक्सिजनेटेड पार्ट, हे बरोबर आहे. इट इज युनिफॉर्म थ्रू आउट, हे सांगता येणार नाही आपल्याला, युनिफॉर्म नसणार आहे ते, का तर एका ठिकाणी जास्त एका ठिकाणी कमी. ऑकर्स द ॲट द कॅथोडिक पार्ट, सो कॅथोडिक पार्टवरती होत नाही, ॲनोडिक पार्टवरती होतं. सो आपला करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑकर्स ॲट लेस ऑक्सिजनेटेड पार्ट. ज्यावेळी डिफरन्शियल एरिएशन प्रिन्सिपल आपण यूज करत होतो त्यावेळी आपल्याला लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, जो मोर ऑक्सिजनेटेड पार्ट आहे आणि जो लेस ऑक्सिजनेटेड पार्ट आहे, पहिला आहे लेस ऑक्सिजनेटेड पार्ट किंवा लेस जिथं एअर जाते, ऑक्सिजनेटेड पार्ट, जो लेस ऑक्सिजनेटेड पार्ट आहे तो काय बनणार आहे, ॲनोड बनणार आहे. तो बनणार आहे ॲनोड आणि ॲनोडवरती ऑक्सिडेशन रिॲक्शन होते आणि त्याचंच काय व्हायला पाहिजे, करोजन. त्याचं काय होणार आहे, ॲनोडचं करोजन. जो मोर एरिएटेड पार्ट आहे किंवा जास्त ऑक्सिजन मिळणारा पार्ट आहे त्याला आपण म्हणत असतो मोर ऑक्सिजनेटेड पार्ट, हा बनणार आहे कॅथोड आणि इट विल बी सेव्ड फ्रॉम करोजन और वी कॅन से नो करोजन. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या, एखादा जर मेटल आपण काय केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल लाईटचा लोखंडी खांब आहे, जमिनीमध्ये गाडलेला आहे, तर जेवढा जमिनीमधला पोर्शन असतो त्याचा तिथं ऑक्सिजन कमी प्रमाणात भेटतो आणि तिथं त्याचं करोजन झालेलं असतं, वरच्या भागाचं करोजन होत नाही. फेन्सिंग वायर पाहिले आपण, दोन तारा जर एकमेकांवरती क्रॉस झालेले आहेत आणि तुम्ही जर ते उचकटून पाहिलं तर जिथं त्या चिकटल्या होत्या तिथं ऑक्सिजन पोचत नाही आहे आणि तिथं काय होणार आहे, करोजन होणार आहे. किंवा पाईपलाईनमध्ये जर पाणी आहे, पाईपलाईनमध्ये पाणी आहे हाफ आणि वरची अर्धी पाईप रिकामी आहे, तर जेवढ्या भागामध्ये पाणी आहे तिथं ऑक्सिजन कमी प्रमाणात पोहोचतोय, तो ॲनोड होणार आहे आणि त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. सो आपण काय सांगणार, डिफरन्शियल एरिएशन मध्ये करोजन ऑकर्स ॲट द लेस ऑक्सिजनेटेड पार्ट, कमी ऑक्सिजन असणाऱ्या पार्टवरती नेहमी काय होत असतं, करोजन होत असतं. जाऊयात पुढं. इन ॲसिडिक एन्व्हायरमेंट द इलेक्ट्रोकेमिकल करोजन ऑकर्स विथ द रिप्लेसमेंट ऑफ H+ आयन बाय द मेटल डॅश डॅश डॅश. मग रिप्लेसमेंट ऑफ H+ आयनला आपण काय सांगितलं होतं, एक्झाम्पल काय घेतलं होतं पहा आपण. एक्झाम्पल घेतलं होतं की लार्ज काय आहे, हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम होतं ॲसिडिक एन्व्हायरमेंटमध्ये. लार्ज स्टीलची टँक आहे, स्टीलची टँक असेल तर स्टीलची टँक आहे ती काय करणार आहे, स्टीलची टँक ॲनोड म्हणून काम करणार आहे, का तर ते आयर्नपासून बनलेले आहे. छोटा कॉपरचा पीस आहे त्याच्यामध्ये, तो काय म्हणून ॲक्ट होणार आहे, कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि मग याच्यामध्ये काय होणार आहे पहा, कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. आणि मग त्या टँकमध्ये काय होत असतं, डायग्राम आठवते का बघा एकदा, मी परत रिपीट करतोय. हा ॲनोडची टँक आहे, इथे कॉपरचा पीस होता, मग हे काय होतं, Fe टँक होती आणि हा होता कॉपरचा कॅथोड आणि हा काय टँक असणार आहे लार्ज ॲनोड. टँक ही ॲनोड म्हणून काम करणार आहे, कॉपरचा कॅथोड आहे. याच्यामध्ये होतं मीडियम आणि हे मीडियम कसं होतं, ॲसिडिक मीडियम. याच्यामध्ये असणारे H+ काय करतील, H+ इथं येतील, न्यूट्रलाइज होतील. रिॲक्शन कोणत्या सांगितलेल्या, H+ एक इलेक्ट्रॉन कॉपरकडून गेन करणार आहे आणि हायड्रोजन न्यूट्रल बनणार आहे. प्रायमरी रिॲक्शन झाली, असे दोन हायड्रोजनचे ॲटम एकत्र येतील आणि H2 गॅस काय होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे. हे हायड्रोजन इव्होल्युशन मेकॅनिझम सांगितलं होतं. मग ॲनोडवरती कोणती रिॲक्शन होते रे, ॲनोडच्या टँकवरती असणारे Fe हे काय होतात, Fe2+ बनून लिक्विडमध्ये येतात आणि इलेक्ट्रॉन जे आहेत ते या
टँकच्या बॉडीमधून ट्रॅव्हल करत करत कुठे येतात, या कॉपर कॅथोडकडे येतात. ते इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेतो, हायड्रोजन इव्हॉल्व होतो आणि लिक्विडमधले हायड्रोजन निघून चाललेत, पण त्यांची जागा कोण घेते आता, Fe2+. मग इथं आपल्याला आन्सर सांगता येईल आपल्याला Fe2+. पण एक्झाममध्ये जर वेगळे वेगळे जर आपल्याला ऑप्शन आले तर आपण कसं ओळखणार, तर इथे एक प्रिन्सिपल लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, मोर ॲक्टिव्ह मेटल कॅन रिप्लेसेस लेस ॲक्टिव्ह मेटल. जो मोर ॲक्टिव्ह आहे तो लेस ॲक्टिव्ह मेटलला सोल्युशनमधून रिप्लेस करतो. ठीक आहे. मग जर आपण हायड्रोजन घेतलं H+, की ज्याचे इलेक्ट्रोकेमिकल सिरीजमध्ये तो 0.0 व्होल्ट असा आपण त्याला त्याचं पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल देतोय, त्याच्यापेक्षा वरती आयर्न आहे. दुसरा ऑप्शन आपल्याला कॉपर दिलाय, तो हायड्रोजनपेक्षा खाली आहे, त्याचं पॉझिटिव्ह रिडक्शन पोटेन्शियल आहे. त्यामुळे कॉपर हा हायड्रोजनला रिप्लेस करू शकत नाही, पण आयर्न जो की हायड्रोजनपेक्षा मोर ॲक्टिव्ह आहे, हायड्रोजनच्या वरचे सगळे मेटल हे हायड्रोजनला रिप्लेस करू शकतात, पण खालचे करू शकत नाही. मग इथं सांगता येईल आपल्याला कॉपर रिप्लेस करू शकणार नाही. Fe आणि कॉपर म्हटले हा तर ऑप्शन येणार नाही, आणि नन ऑफ द अबोव म्हटलेलं आहे. मग Fe काय करत असतो, हायड्रोजनला रिप्लेस करत असतो. मग Fe2+ कुठे येणार आहे, याच्यामध्ये येणार आहे. मग ऑक्सिडेशन रिॲक्शन कशी होणार आहे पहा, Fe जो टँकचा सॉलिड होता याची लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन रिॲक्शन होणार आहे. Fe2+ ॲक्वियस मध्ये येतील +2 इलेक्ट्रॉन, आणि याने दिलेले इलेक्ट्रॉन हायड्रोजन घेऊन हायड्रोजन इव्हॉल्व होणार आहे. हायड्रोजनची संख्या कमी होणार आहे या लिक्विड बॉडीमधून, आणि टँकच्या बॉडीमधून येणारे Fe2+ आहे याची संख्या वाढणार आहे. मग Fe काय करत असतो, हायड्रोजनला रिप्लेस करत असतो. मग इथं काय सांगता येईल आपल्याला, मोर ॲक्टिव्ह मेटल रिप्लेसेस लेस ॲक्टिव्ह मेटल फ्रॉम द सोल्युशन. मग इथं घ्या हिंट घ्या याच्यासाठी, काय सांगता येईल आपल्याला, मोर ॲक्टिव्ह मेटल जसं की या एक्झाम्पलमध्ये कोण होता, आयर्न होता, रिप्लेसेस किंवा रिप्लेस लेस ॲक्टिव्ह मेटल. लेस ॲक्टिव्ह मेटल जो की कोण आहे, लेस ॲक्टिव्ह कोण होता, हायड्रोजन होता फॉर या केसमध्ये, फ्रॉम द सोल्युशन. आता हा मेटल नाही आहे, हा एलिमेंट आहे. हायड्रोजनला आपण मेटल नाही म्हणू शकत, पण सेंटेन्स लक्षात ठेवा, जर दोन वेगवेगळे मेटल दिले तर मोर ॲक्टिव्ह जो आहे तो लेस ॲक्टिव्हला नेहमी सोल्युशनमधून काय करत असतो, रिप्लेस करत असतो. मग ही जी हिंट आहे ती आपल्याला काय करायची आहे, लक्षात ठेवायची आहे, जी मेटलसाठी आहे खास करून. पण हायड्रोजन काय आहे इथं, हायड्रोजन हा नॉन मेटल आहे, हे पण लिहून घ्या, नॉन मेटल आहे, हा मेटल नाही आहे, पण ही प्रिन्सिपल याला काय आहे, ॲप्लिकेबल आहे. मोर ॲक्टिव्ह एलिमेंट रिप्लेसेस लेस ॲक्टिव्ह एलिमेंट असं म्हणू शकतो आपण. मेटल म्हणण्याऐवजी एलिमेंट म्हणू शकतो, पण आपल्या सिरीजमध्ये मोस्ट ऑफ द हायड्रोजन सोडून बाकीचे काय आहेत, मेटलच आहेत. पुढे जाऊयात, विच ऑक्साइड फिल्म इज नॉन प्रोटेक्टिव्ह म्हटलेलं आहे. आता मोर प्रोटेक्टिव्ह विचारलं होतं, आता नॉन प्रोटेक्टिव्ह विचारलं आहे. प्रोटेक्शन करू न शकणारी फिल्म कोणती आहे, स्टेबल आहे पण ती पोरस आहे, प्रोटेक्शन नाही करू शकत, हे आन्सर करेक्ट येणार आहे. स्टेबल आहे, नॉन पोरस आहे. स्टेबल आणि नॉन पोरस असेल तर ही प्रोटेक्टिव्ह असणार आहे. स्टेबल आणि नॉन पोरस फिल्म ही नेहमी काय असणार आहे, प्रोटेक्टिव्ह. हे आपण मगाशी आन्सर दिलं होतं प्रोटेक्टिव्ह फिल्मसाठी, ही प्रोटेक्टिव्ह असणार आहे. मग होलाटाईल जे आहे ही नॉन प्रोटेक्टिव्ह असणार आहे. मग स्टेबल पोरस असेल, पोर्समधून ऑक्सिजन जाऊ शकतो, प्रोटेक्शन होणार नाही. होलाटाईल फिल्म उडून जाते, वेपरायझेशन होतं, परत सरफेसपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो, आणि ही पण प्रोटेक्शन करू शकत नाही. म्हणजे ह्या दोन ज्या फिल्म आहेत ह्या कशा आहेत, नॉन प्रोटेक्टिव्ह आहेत. आणि आपल्याला विचारले नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म, मग आपण नॉन प्रोटेक्टिव्ह फिल्म मध्ये पहिला आणि तिसरा ऑप्शन बरोबर आहे, जो की आपल्याला दिलेला आहे फोर्थ ऑप्शन मध्ये. बोथ फर्स्ट अँड थर्ड ऑप्शन्स आर करेक्ट. मग हे दोन्ही काय असणार आहे, तिथं करेक्ट असणार आहेत. विचारले आपल्याला नॉन प्रोटेक्टिव्ह, तर नॉन प्रोटेक्टिव्ह सांगा. लगेच स्टेबल पोरस एकच ऑप्शन दिसतोय, म्हणून जर आपण पटकन प्रोटेक्टिव्ह फिल्म सिलेक्ट केली, त्याच्या अगोदर आपल्याला आपला आन्सर चुकणार आहे. त्याच्या अगोदर आपल्याला नॉन प्रोटेक्टिव्ह आहे का प्रोटेक्टिव्ह आहे हे 2 वेळा वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे याच्यावरती फोकस करायचं आहे आपल्याला. The corrosion of a metal by galvanic cell action takes place on accounts of the impurities of. एखाद्या मेटलमध्ये इम्प्युरिटीज असतील दुसऱ्या मेटलच्या, आणि तर तिथं गॅल्व्हॅनिक सेल तयार होणार आहे. दोन वेगवेगळे मेटल कॉन्टॅक्टमध्ये आले की गॅल्व्हॅनिक सेल तयार झाला. मग गॅल्व्हॅनिक सेल ॲक्शनने त्याचं करोजन होणार आहे. गॅल्व्हॅनिक सेल ॲक्शनने करोजन होणार आहे. मग कोणत्या टाईपची इम्प्युरिटी असेल तर करोजन होणार आहे हे विचारले आपल्याला. तर आपल्याला सांगता येईल नोबेल मेटल असेल म्हणजेच काय असणार आहे, तो लेस ॲक्टिव्ह मेटल असणार आहे त्या मेटलपेक्षा. नोबेल म्हणता येणार नाही आपल्याला. लेस ॲक्टिव्ह मेटल जर असेल तर हा काय बनणार आहे, मोर ॲक्टिव्ह बनणार आहे.
ठीक आहे. सो द करोजन ऑफ अ मेटल बाय गॅल्व्हॅनिक सेल ॲक्शन टेक्स प्लेस ऑन अकाउंट ऑफ द इम्प्युरिटीज ऑफ लेस ॲक्टिव्ह मेटल. हा आपल्याला ऑप्शन सांगावा लागेल, का तर जो लेस ॲक्टिव्ह मेटल आहे तो काय बनणार आहे, तो बनणार आहे कॅथोड. कॅथोडिक बनणार आहे लेस ॲक्टिव्ह मेटल, कॅथोडिक असणार आहे या मेटलसाठी. आणि मोर ॲक्टिव्ह मेटल जो असतो तो काय असतो, ॲनोडिक असतो. मोर ॲक्टिव्ह मेटल हा ॲनोडिक असतो आपल्या मेटलसाठी, जो काही गिवन मेटल दिलाय. मग मेटलपेक्षा मोर ॲक्टिव्ह ॲनोड बनला, तो लेस ॲक्टिव्ह असेल तर तो कॅथोड बनला. मग आता समजा लेस ॲक्टिव्हची इम्प्युरिटी आहे, जर हा कॅथोडिक बनला तर जो मेटल आहे ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहे ही इम्प्युरिटी कॅथोडिक झाली आणि मेटल काय झाला, ॲनोडिक झाला. मग मेटल जर ॲनोडिक झाला तर मेटलचं काय होणार आहे, करोजन. जो ॲनोड असतो त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. मग नेहमी लक्षात ठेवायचं, मोर ॲक्टिव्ह जो असतो, मोर ॲक्टिव्ह तो काय बनत असतो, ॲनोड. आणि त्याचं काय होत असतं, करोजन. जो लेस ॲक्टिव्ह आहे तो काय बनणार, कॅथोड. आणि त्याचं होईल का करोजन, नाही. मग आपण लिहिणार नो करोजन. मग आता लक्षात ठेवायचं इम्प्युरिटी कुठे आहे आणि मेटल कुठं आहे. आपल्याला सांगितले लेस ॲक्टिव्ह मेटल जर असेल, लेस ॲक्टिव्ह कॅथोड, त्याचं करोजन होणार नाही. मग आपला मेटल काय झाला, म्हणजे इथं आपल्याला इम्प्युरिटी जर लेस ॲक्टिव्ह असेल, ही दिलेली आहे इम्प्युरिटी. आपल्याला काय दिलेली आहे, ही इम्प्युरिटी. जर इम्प्युरिटी लेस ॲक्टिव्ह झाली तर मेटल काय होणार आहे, मेटल काय होणार आहे, मोर ॲक्टिव्ह होणार आहे. मग जर इम्प्युरिटी लेस ॲक्टिव्ह आहे तर ती कॅथोडिक झाली आणि त्याचं करोजन होणार नाही. मग मेटल आपला मोर ॲक्टिव्ह झाला इम्प्युरिटीच्या कंपॅरिझनमध्ये. जर मोर ॲक्टिव्ह मेटल आहे तर तो ॲनोड आहे आणि त्याचं करोजन होणार आहे. मग गॅल्व्हॅनिक सेल करोजन कधी होईल, लेस ॲक्टिव्ह इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर. जर इम्प्युरिटीज मोर ॲक्टिव्ह असेल तर आपला मेटल कॅथोडिक असणार आहे आणि त्याचं करोजन होणार नाही. मग फक्त लेस ॲक्टिव्ह मेटलची इम्प्युरिटी असेल तरच करोजन होत असतं. ठीक आहे. जाऊयात पुढं. फेन टू डिसिमिलर मेटल्स आर इलेक्ट्रिकली कनेक्टेड. दोन वेगवेगळे मेटल इलेक्ट्रिकली कनेक्टेड केले, देन मोर ॲक्टिव्ह मेटल बिकम्स. मोर ॲक्टिव्ह मेटलचं काय होत असतं, आत्ताच सांगितलं, ॲनोड होत असतो. मोर ॲक्टिव्ह मेटल काय होत असतो, ॲनोड. सो आपण इथं काय सांगणार आहे, ॲनोड होणार आहे. आणि ज्याचं ॲनोड होतं त्याचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. म्हणजे आता जो पार्ट सांगितला तोच पूर्ण याच्यासाठी रिपीट करायचा आहे. मोर ॲक्टिव्ह मेटल ॲनोड होतं आणि त्याचं करोजन होतं. फोर्थ ऑप्शन दिलं आहे आपल्याला, पहा, कॅथोड अँड गेट्स प्रोटेक्टेड. अजिबात नाही. कॅथोड अंडरगोज करोजन, कॅथोडचं करोजन होत नसतं. ॲनोड अँड गेट्स प्रोटेक्टेड, ॲनोड बरोबर आहे पण गेट्स प्रोटेक्टेड नाही. ॲनोड अँड अंडरगोज करोजन. सो फोर्थ ऑप्शन इज द करेक्ट वन. ठीक आहे. मग परत तेच रिपीट करायचं आहे आपल्याला. मोर ॲक्टिव्ह मेटल, मोर ॲक्टिव्ह मेटल, मोर ॲक्टिव्ह मेटल. खूप वेळा रिपीट करा मित्रांनो, हे याच्यावरती हमखास तुम्हाला MCQ सॉल्व होणार आहेत. मोर ॲक्टिव्ह मेटल ॲनोड बनणार आहे. जो ॲनोड बनला त्याचं काय होणार आहे, करोजन. कोणती रिॲक्शन होते ॲनोडवरती, ऑक्सिडेशन. मोर ॲक्टिव्ह मेटल ॲनोड, करोजन होणार आहे. आणि लेस ॲक्टिव्ह मेटल हा नेहमी कॅथोड बनत असतो गॅल्व्हॅनिक सेलमध्ये. आणि कॅथोड बनला तर त्याचं करोजन होणार नाही. आपण सिम्पली नो करोजन म्हणून लिहिणार. हे खूप वेळा रिपीट करा, मग आपल्याला सांगता येईल. काय विचारलेलं आहे पहा आपल्याला, मोर ॲक्टिव्ह मेटल म्हटलेलं आहे. मी अंडरलाईन करतोय मोर ॲक्टिव्हला. मोर ॲक्टिव्ह मेटल जर असेल तर तो काय बनणार आहे, मोर ॲक्टिव्ह ॲनोड बनणार आहे आणि त्याचं करोजन होणार आहे. सो ॲनोड अँड अंडरगोज करोजन हे सांगता यायला पाहिजे आपल्याला. देर इज लास्ट वन. करोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. करोजन कोणत्या मेथडने आपण काय करू शकतो, प्रिव्हेंट करू शकतो. युझिंग प्युअर मेटल. इम्प्युरिटी जर कमी झाली, मेटलची प्युरिटी वाढली तर करोजनचं प्रमाण पण कमी होतं. ॲलॉय फॉर्मेशन केलं तर ॲलॉयला करोजन रेजिस्टंट ॲबिलिटी असते, प्रॉपर्टी असते. कॅथोडिक प्रोटेक्शन ही मेथड पण वापरू शकतो. कॅथोड जर बनवलं आपण एनी हाऊ त्या मटेरियलला तर आपण त्याचं करोजन स्टॉप करू शकतो तिथं, का तर कॅथोडचं करोजन होत नाही, करोजन हे ॲनोडचं होत असतं. मग ऑल ऑफ दिस हा ऑप्शन सांगता येईल आपल्याला. सो युझिंग प्युअर मेथड ही पण बरोबर आहे, ॲलॉय फॉर्मेशन बरोबर आहे, कॅथोडिक प्रोटेक्शन बरोबर आहे. सो दॅट्स वाय करेक्ट ऑप्शन इज ऑल ऑफ दिस. सर्व मेथड ज्या आहेत त्या प्रोटेक्शनसाठी वापरल्या आहेत. चला तर मित्रांनो, खूप सारे MCQ आपण इथं कव्हरअप केले त्या सेशनमध्ये. नेक्स्ट सेशनमध्ये काही इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरचे MCQ घेऊन भेटूयात आपण. तर जेवढे काही इथं दिले आहेत याच्या नोट्स तुम्हाला सेंड केल्या जातील. व्यवस्थितपणे तुम्ही काय करा, हे MCQs प्रिपेअर करा. चला थांबूयात या सेशनमध्ये आणि भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये.